सुमनला कॅन्सर झाला आहे हे कळाल्यावर तिचा नवरा अशोक गुपचूप तिला सोडून दुबईला निघून गेला. सुमन अशोकची वाट पाहत होती की कधी तिचा नवरा आपल्या उपाशी मुलांसाठी जेवायला घेऊन येईल. पण अशोक आलाच नाही आणि मुले उपाशी झोपली. सुमनची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. सुमनची मुलं शेजारच्यांच्या घरात डोकावून कुठून तरी आपल्याला जेवायला मिळते का या आशेवर जगत होती. असे 4 वर्ष निघून गेले. तेव्हा अशोकला वाटले की आता सुमनचा मृत्यू झाला असेल आणि तो भारतात परत आला. जसे त्याने घरात पाऊल ठेवले तसा त्याचा थरकाप झाला, कारण सुमन तर अशोक कामावरून दमून भागून आला. सुमनला अंथरुणावर पडलेले पाहून त्याला राग अनावर झाला आणि रागात तो म्हणाला, अजून तू अंथरुणावरच पडून आहे का? तुला किती वेळा सांगितलं आहे की मी यायच्या अगोदर मला गरम गरम भाकरी तव्यावर करून देत जा. एकतर मी संपूर्ण दिवस उपाशी असतो आणि थकून भागून कामावरून येतो तेव्हा तुझी ही नाटके असतात. दिवसभर उपाशी राहतो पण हॉटेलमधले सुद्धा खात नाही, कारण जे पैसे वाचतील त्यातून तुला आणि तुझ्या मुलांना रात्रीचे जेवण मिळावे म्हणून. पण तू एक अशी बाई आहेस की तुला माझी अजिबात कसलीच काळजी नाही. तुला असे कधीच वाटत नाही की आपला आता नवरा दमून भागून आला आहे तर आपण त्याला गरम गरम जेवायला बनवून द्यावे. जेव्हा पाहावे तू त्या अंथरुणातच पडलेली असते. अशोक रागाच्या भरात मनाला वाटेल ते सुमनला बोलत होता, पण सुमन एवढी तापाने फणफणली होती की तिला काही बोलताच येत नव्हते. तिचा चेहरा तापाने लालबुंद झाला होता आणि तिचे ओठ सुद्धा थरथर कापत होते. तिला बोलायचे होते की तिला बरे वाटत नाही, परंतु तिच्या तोंडून शब्दच बाहेर पडत नव्हते. अशोक एका छोट्या गोडाऊनमध्ये कामाला होता. आज तिथल्या मॅनेजरने त्याचा चांगलाच पान उतारा केला होता, त्यामुळे तिकडूनच तो खूप रागात घरी आला होता. उन्हाळ्याचे दिवस होते, त्यात तो चालत भर उन्हात घरी आला होता. त्यामुळे त्याला तहान लागल्यामुळे त्याची अवस्था खराब झाली होती. मोठी पावले उचलत तो घराकडे चालत आला होता. घरी तो रिक्षाने येऊ शकत होता, पण भाड्याचे पैसे दिले असते तर त्याची घरी चूल कशी पेटली असती आणि मुलांना काय खायला दिले असते. जोपर्यंत तो घरी पोहोचला होता तोपर्यंत तो तहानेने खूप व्याकुळ झाला होता. घराच्या अंगणात पाय ठेवताच त्याने मातीचा मडका पाहिला. त्याच्या बाजूलाच एक स्टीलचा ग्लास पडला होता. त्याने तो पटकन ग्लास उचलला आणि मडक्यातील पाणी घेण्यासाठी मडक्यामध्ये हात घातला, पण त्यात तर पाणीच नव्हते. हे पाहून तो रागाने लालबुंद झाला. अशी कशी आहे ही सुमन? तिने अजूनपर्यंत हा मडका पाण्याने भरला सुद्धा नाही. तो रागातच स्टीलचा ग्लास हातात घेऊन घरामध्ये आला आणि जोरात तो ग्लास खाली शेणाने सारवलेल्या जमिनीवर फेकून मारला. मुले आपल्या आईजवळ बसली होती. आपल्या बाबांची ही कृती पाहून खूप घाबरली, परंतु सुमन अंगात जीव नसल्यासारखी अंथरुणावरच पडून होती. आपल्या नवऱ्याच्या आवाजाने तिच्या मनात धस्स झाले होते, परंतु तिच्यात एवढी हिंमत नव्हती की ती आपल्या नवऱ्याला काही उत्तर देईन. अशोक मात्र तिला खूप काही ऐकवत होता. आळशी, कामचुकार बायको असे शब्द त्याच्या तोंडातून बाहेर पडत होते, पण सुमन मात्र सगळं काही मनात साठवून ठेवत होती, कारण तिच्यात बोलण्यासाठी काही हिंमतच नव्हती. मग अशोक स्वतःच अंगणात आला आणि नळ चालू करून पाणी पिऊ लागला, परंतु अजूनही सुमन अंथरुणावरून उठली नव्हती आणि हीच गोष्ट त्याला खटकत होती. तो तिथेच अंगणात उभा राहून डोक्यावर थंड पाणी टाकत होता आणि ओरडत होता, सुमनला शिव्या देत होता. जर पुढच्या 1 मिनिटात तू जेवण दिले नाहीस तर त्याचा परिणाम काय होईल हे तू पाहशीलच. अशोकची मोठी मुलगी, जिचे वय सध्या फक्त 10 वर्ष होते, ती आपल्या बाबांच्या धमकीने घाबरली होती. त्या बिचाऱ्या मुलांना आपल्या बाबासमोर बोलण्याची हिंमतच नव्हती. एक मात्र आई त्यांचा आधार होती. जेव्हा जेव्हा अशोक सुमन बरोबर भांडत असायचा तेव्हा तेव्हा ती मुलं आपल्या आईच्या पदरात लपत होती आणि जोपर्यंत त्यांचा बाप झोपत नव्हता तोपर्यंत ते जागचे हालत नव्हते. पहिल्यांदाच त्याची मोठी मुलगी मुक्ता पटकन आपल्या बाबांजवळ गेली आणि त्यांना म्हणाली, बाबा, आईला ओरडू नका. आईने काहीच केले नाही. आईला खूप ताप भरला आहे. सकाळपासून ती झोपूनच आहे आणि सकाळपासून तिने काही खाल्ले सुद्धा नाही आणि पाणी प्यायले सुद्धा नाही. तुम्ही आईवर रागावू नका. मी तुमच्यासाठी भाकरी करते. तुम्ही आईसाठी बरे वाटावे म्हणून काहीतरी औषध घेऊन या. आपल्या मुलीचे मुक्ताचे बोलणे ऐकून अशोक तिच्याकडे रागाने पाहू लागला आणि म्हणाला, तुझे तोंड खूप चरचर करायला लागले आहे. त्या सुमनला ताप वगैरे भरला नाही. थोडीशी कणकण जाणवत असेल तर ती सुद्धा तिने डोक्यावर घेतली आहे. अरे, ती घरात करते काय? हे छोटेसे तर 2 खोल्यांचे घर आहे. घरापुढे कच्चे अंगण आहे जिथे तिने अजून झाडू सुद्धा मारलेला नाही. दिवसभर घरातच बसून राहते. तिला 1 वेळेचे जेवण सुद्धा वेळेवर देता येत नाही. तरी सुद्धा हिचे नखरे बघा किती.
अशोकची बडबड चालूच होती, परंतु मुक्ता पटकन आतल्या घरात किचनमध्ये गेली. पाहते तर काय, भाकरीचे पीठ थोडे शिल्लक होते, ज्यापासून फक्त 3-4 भाकरीच बनतील. परंतु आजपर्यंत तिने कधीच भाकरी बनवली नव्हती, पण आज तिच्या बापासाठी बनवणे खूप गरजेचे होते. नाहीतर माहिती नाही तिच्या बाबांनी काय तमाशा केला असता. मुक्ताने जे पीठ शिल्लक होते त्यात थोडे थोडे पाणी टाकून मळून घेतले आणि त्याचे छोटे छोटे गोळे केले. मग भाकरी करताना तिच्या लक्षात आले की तिने तर चूल पेटवलीच नाही, आणि पेटवणार तरी कशी होती, कारण तिने आजपर्यंत चूल कधी पेटवलीच नव्हती. तिच्याकडे पाहून अशोक रागारागाने तिच्यावर ओरडत होता, म्हणत होता की तू सुद्धा तुझ्या आईसारखीच प्रत्येक कामात उशीर करतेस. अजूनपर्यंत तू एक सुद्धा भाकरी बनवली नाहीस आणि मी इथे भुकेने तडफडत आहे. तुम्हा लोकांसाठी मी पूर्ण दिवस बाहेर मरतो, एवढे कष्ट करतो, आणि तुम्ही लोक मला वेळेवर जेवण सुद्धा देऊ शकत नाही. मुक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. तिने बनवलेली भाकरी पुन्हा परातीत ठेवली आणि चूल पेटवण्याचा प्रयत्न करू लागली. घरातील रॉकेल सुद्धा संपले होते, त्यामुळे खूप धूर होत होता, पण चूल काही पेटत नव्हती. घरामध्ये झालेल्या धुरामुळे अशोकच्या डोळ्यातून सुद्धा पाणी येऊ लागले होते. आता तर त्याला खूपच राग येऊ लागला होता. तो एखाद्या भुकेल्या वाघाप्रमाणे पुन्हा किचनमध्ये आला आणि मुक्ताला जोरात ओढून बाजूला ढकलले. तेव्हा ती बिचारी अर्धवट जळणाऱ्या चुलीवर जाऊन पडली होती. तिच्या हाताला जोरात चटका लागला होता. बिचारी मुक्ता वेदना सहन करत एका बाजूला उभी राहिली. तेव्हा अशोकने स्वतः लाकडे पेटवून भाकरी बनवू लागला आणि सोबतच मुक्ताला शिव्या देत होता. म्हणत होता की चालती हो इथून, एक काम नीट करता येत नाही. फक्त मीच तुमच्या लोकांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या, आणि तुम्ही मात्र माझ्यासाठी काहीच करू नका. चल निघ इथून. मुक्ता रडतच पुन्हा आपल्या आईजवळ गेली. तिच्या 2 बहिणी आणि 1 भाऊ आपल्या आईजवळच बसून रडत होते. तेव्हा तिच्यापेक्षा लहान असणाऱ्या बहिणीने मुक्ताचा हात पाहिला तेव्हा तिला खूप टेन्शन आले. जेव्हा अशोक किचनमधून भाकरी बनवून बाहेर आला आणि स्वतःच मस्त भाकरी खाऊ लागला, तेव्हा मुक्ताची बहीण किचनमध्ये पळत गेली आणि तिच्या भाजलेल्या हातावर तूप लावू लागली. काही वेळानंतर पुसटच्या आवाजात सुमन पाणी मागू लागली. तेव्हा मुक्ताने ते ऐकले आणि उठून ग्लासमध्ये बाहेरच्या नळाचे पाणी आणले आणि तो ग्लास आपल्या आईच्या ओठांना लावला. पाणी पिऊन सुमनला थोडीफार ताकद मिळाली होती. तिला खूपच अशक्तपणा आला होता. तोपर्यंत अशोक भाकरी खाऊन खाटेवर झोपला होता. त्याच्या जेवणाच्या ताटात अर्धी भाकरी शिल्लक राहिली होती. भूक तर मुलांना सुद्धा खूप लागली होती, परंतु आपल्या आईची अवस्था पाहून त्या मुलांनी ती अर्धी भाकरी आणली आणि आपल्या आईला तुकडे करून भरवण्यास सुरुवात केली. भाकरी पोटात गेल्यामुळे सुमनचे डोळे अर्धे उघडले होते. अंगातील ताप सुद्धा थोडा कमी झाला होता. तिने एक नजर आपल्या मुक्तावर टाकली. तिचा जळालेला हात पाहून नाराज होऊन बसली आणि तिने जेव्हा मुलांना विचारले तेव्हा काही वेळापूर्वी जे काही घडले होते ते सर्व मुलांनी सुमनला सांगितले. हे ऐकून सुमनला खूप राग आला आणि ती म्हणाली, हा बाप आहे का राक्षस? जंगली प्राणी सुद्धा आपल्या पिल्लांवर असे वागत नाही. माझ्यावर दया दाखवली नाही तरी चालेल, पण कमीत कमी आपल्या मुलांची तरी दया यायला नको का? सुमनचे बोलणे ऐकताच झोपलेला अशोक जाग्यावरून उठला आणि आतमध्ये आला आणि तिला ओरडला, जेव्हा मला जेवण बनवून द्यायची वेळ होती तेव्हा बेशुद्ध असल्याचे नाटक करत होतीस, आणि आता जेव्हा मी स्वतः बनवून खाल्ले तेव्हा मात्र तुझ्यात कुठून जीव आला ग? दोघांमध्ये भांडण चालू झाले होते. सर्व मुले एका बाजूला बसून रडत होती. सुमन रडून म्हणत होती की तुम्ही मला एकदा डॉक्टरांकडे घेऊन चला. तुम्ही मला डॉक्टरांकडे का घेऊन जात नाही? माहिती नाही मला काय होत आहे. दिवसेंदिवस माझी तब्येत खराब होत आहे. मला अचानक ताप येतो आणि मग माझे डोळे उघडतच नाही आणि माझ्याकडून मग कोणतेच काम होत नाही. तुम्ही माझ्यावर उपचार केले तरच मी काहीतरी काम करू शकेन ना. तेव्हा मात्र अशोक शांतपणे तिथून निघून गेला होता. तो फक्त स्वतःचाच विचार करत होता. त्याला आपल्या बायकोचे आणि मुलांचे काही देणे घेणे नव्हते. मुलं जन्माला घालून त्याने जणू काही सुमनवर उपकारच केले होते. तो एक वेळचे जेवण आणून देत होता, पण ते करत असताना सुद्धा 100 गोष्टी ऐकून दाखवत होता आणि बिचारी मुले रडत रडत जेवण जेवत असायची. सुमनची तब्येत खूपच खराब होत चालली होती. त्यामुळे अशोकला सुद्धा तिची थोडीफार दया येऊ लागली होती. एक दिवस तो स्वतः म्हणाला, चल मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टरकडे गेल्यावर तरी समजेल तुला कोणता आजार झाला आहे की तू उगाच आजारी पडण्याचे नाटक करतेस. त्याचे अशा प्रकारचे बोलणे ऐकून सुमनला खूप वाईट वाटले होते, परंतु ती तरी काय करू शकत होती.
ती आपल्या नवऱ्याबरोबर डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरने सुमनला चेक केले आणि काही प्रश्न विचारल्यानंतर डॉक्टरांनी काही टेस्ट लिहून दिल्या. त्या टेस्ट करण्यासाठी खूप जास्त पैसे लागणार होते. तेव्हा अशोकने तर हात वरती केले होते. तेव्हा अशोक सुमनला म्हणाला, माझ्याकडे तर बुवा काहीच पैसे नाही. तुझ्या हातामध्ये जी सोन्याची अंगठी घातली आहेस ना, ती काढून दे. ती अंगठी विकून तुझ्या टेस्टचे पैसे भरतो. ती सोन्याची अंगठी म्हणजे सुमनच्या आईची आठवण होती, कारण ती अंगठी तिच्या आईने तिला दिली होती. परंतु आता ती तरी काय करू शकत होती. ती आता हॉस्पिटलमध्ये होती, त्यामुळे ती काहीच न बोलता आपल्या बोटातील अंगठी काढून नवऱ्याच्या हातात दिली. तेव्हा अशोकने ती अंगठी विकून सुमनच्या टेस्ट करून घेतल्या. काही दिवसांनी टेस्टचे रिपोर्ट आले. तेव्हा सुमन घरीच होती. अशोक आपले काम संपवून डॉक्टरकडे रिपोर्ट आणण्यासाठी गेला होता. तेव्हा डॉक्टरांनी जे काही सांगितले ते ऐकून त्याला एक मोठा धक्का बसला होता. कारण डॉक्टर म्हणाली होती की सुमनला कॅन्सर आहे. लवकरात लवकर तिच्यावर उपचार सुरू करावे लागतील, नाहीतर तिच्या जीवाला धोका आहे. जर तुम्ही उशीर केला तर आम्ही तुमची कोणतीही मदत करू शकणार नाही. डॉक्टरांनी अशोकला समजावून सांगितल्यानंतर त्यांनी काही औषधे लिहून दिली होती. त्या औषधांची किंमत जवळपास 10 ते 15,000 रुपये होती. त्यामुळे अशोकने डॉक्टरांकडून ती औषधांची चिठ्ठी घेतली आणि तो हॉस्पिटलमधून बाहेर पडला. आता तो आतून घाबरला होता. तो रागात सुमन बरोबर भांडण करायचा, तिला नाही ते बोलायचा. पण कितीही झाले तरी ती त्याची बायको होती, जिच्याबरोबर त्याने त्याच्या आयुष्याची 15 वर्ष घालवली होती. ती दिसायला सुंदर होती, परंतु जेव्हापासून तिला हा आजार झाला होता तेव्हापासून ती सावळी पडू लागली होती. ती खूपच कमजोर आणि शांत शांत राहू लागली होती. पहिल्यासारखं तेच तिच्या चेहऱ्यावर राहिलेच नव्हते आणि तसेही तिच्या गरीब परिस्थितीत जगत होती. मग कुठले तेज आणि कसलं चांगलं दिसणं. अशोकचे सुमनविषयीचे प्रेम आता कमीच झाले होते. डॉक्टरांनी जी औषधे तिच्यासाठी लिहून दिली होती, ती जर औषधे तो आणण्यासाठी गेला असता तर घरातील सर्व वस्तू त्याला गहाण ठेवाव्या लागल्या असत्या. एवढे करून सुद्धा कॅन्सरवर उपचार करणे खूप अवघड होते, कारण औषधांचा खर्च वेगळा आणि जो हॉस्पिटलमध्ये जाऊन खर्च होणार होता तो वेगळाच होता. हा सगळा विचार करून अशोक एका निर्णयावर पोहोचला. त्याने आपल्या हातातील रिपोर्ट फाडून रस्त्यामध्ये फेकून दिले आणि घरी निघून आला. त्याला असे करताना एकदा सुद्धा सुमनची दया आली नाही. तो जेव्हा घरी आला तेव्हा सुमन त्याचीच वाट पाहत होती. आज तिची तब्येत काहीशी ठीक होती. आज तिने अशोक येण्या अगोदरच जेवण तयार करून ठेवले होते. अशोक घरी येताच तिने गरम गरम भाकरी करून अशोकला दिली आणि जेवण दिल्यानंतर ती अशोकला म्हणाली, अहो, घरातील किराणा सामान संपले आहे. तुम्ही येताना किराणा घेऊन या. जे घरात होते त्यातूनच हे जेवण बनवले आहे. अशोक शांतपणे तिचे बोलणे ऐकत होता. आज तो तिची प्रत्येक गोष्ट ऐकत होता. जेव्हा सुमनच्या लक्षात आले तेव्हा ती त्याला म्हणाली, आज माझे रिपोर्ट मिळणार होते ना? तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला होतात ना? काय आले आहे माझे रिपोर्ट? अशोकने एक नजर सुमनवर टाकली आणि म्हणाला, तू मला आज शांतपणे जेवून देणार आहेस की नाही? घरी येताच चौकशी चालू करतेस. तुला दिसत नाही का मी जेवत आहे ते? अशोकचे बोलणे ऐकताच सुमनने तोंडाला कुलूप लावले होते. ती शांतपणे त्याच्याजवळ बसून बोटे मोडत होती. मुले सुद्धा अंगणात खेळत होती. खरं तर मुले या गोष्टीची वाट पाहत होती की कधी आपल्या बाबांचे जेवण पूर्ण होते आणि कधी आपण उरलेले जेवण जेवतोय, असे त्यांनाच वाटत होते. जेवल्यानंतर अशोक म्हणाला, डॉक्टर म्हणाले की तुला मलेरिया झाला आहे. डॉक्टरांनी ही औषधं तुला खाण्यासाठी दिली आहेत. अशोकने पेन किलरच्या गोळ्या तिला देण्यासाठी घरी आणल्या होत्या. अशोकचे बोलणे ऐकून सुमनने एक सुखद श्वास घेतला आणि मनातल्या मनात देवाचे आभार मानले की बरे झाले, मला कोणताच मोठा आजार नाही. अशोकने आपल्या खिशातून औषधांच्या गोळ्या बाहेर काढल्या आणि सुमनच्या हातात दिल्या आणि म्हणाला की ह्या गोळ्या खा, तुला बरे वाटेल. सुमनने सुद्धा शांतपणे मान हलवली आणि ती औषधे घेतली. त्याच दिवसांमध्ये अशोक आपल्या मित्राबरोबर दुसऱ्या ठिकाणी कामासाठी जाण्याच्या विचारात होता. कोणीतरी त्याला सांगितले होते की एक माणूस दुबईमध्ये कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी पाठवत आहे. तिथे खूप काम आहे आणि त्या कामाच्या बदल्यात चांगले पैसे सुद्धा मिळतात. अशोकने ही गोष्ट मात्र सुमनला सांगितली नव्हती. त्याने विचार केला होता की सगळे ठरल्यावर शेवटी आपल्या बायकोला सांगावे. परंतु आता त्याने जेव्हा सुमनच्या आजाराविषयी डॉक्टरांकडून ऐकले होते तेव्हापासून त्याने सुमनला सांगण्याविषयीचा आपला निर्णय बदलला होता. त्याच्याकडे जी काही शिल्लक रक्कम होती ती त्याने आपल्या मित्राकडे ठेवली होती.
तो जे काही जास्तीचे कमवत होता त्याचे त्याला पैसे मिळत होते, पण ते पैसे सुद्धा तो आपल्या मित्राकडेच ठेवत होता, कारण दुबईला जाताना त्याच्याकडे काही पैसे हवेत यासाठी तो पैसे गोळा करत होता. तिकडे जाण्यासाठी तिकीट आणि व्हिसाची सोय तो माणूसच करणार होता, जो कर्मचाऱ्यांना दुबईला पाठवणार होता. आणि एक दिवस त्याच्या मित्राने त्याला खुश खबर सांगितली की त्याची दुबईमधील नोकरी पक्की झाली आहे. आता काहीच दिवसात त्याला दुबईला जायचे आहे. ते ऐकून अशोकचा आनंद गगनात मावेना. घरात किराणा सामान संपले होते. त्याने सुमनला थोडेच सामान आणून दिले होते आणि तिला म्हणाला होता की माझ्याकडे एवढेच पैसे आहेत, यामध्ये भागवण्याचा प्रयत्न कर. सुमन बिचारी शांत राहायची, कारण तिला असे वाटायची की खरंच आपल्या नवऱ्याकडे पैसे नाहीत, मग त्याच्याकडे हट्ट करून त्याला त्रास का द्यायचा. ती स्वतः उपाशी राहायची आणि आपल्या मुलांना अर्धी अर्धी भाकरी करून खायला द्यायची, कारण मुले उपाशी राहायला नकोत म्हणून. एक दिवस सकाळी सकाळी अशोक लवकर उठला. जो जेव्हा उठला तेव्हा खूप खुश होता. मस्तपैकी आंघोळ करून नवीन कपडे घालून तयार झाला होता. पण सुमन हैराण होऊन त्याला पाहत होती. ती अशोकला म्हणाली, आज काही खास आहे का? आज तुम्ही नेहमीपेक्षा चांगले तयार झाला आहात. असे तर तुम्ही सणासुदीला पण तयार होत नाहीत. सुमनचे बोलणे ऐकून अशोकने तिच्यावर विचित्र नजर टाकली आणि म्हणाला, आज गोडाऊनच्या मॅनेजरने त्याच्या घरी आम्हाला जेवणासाठी आमंत्रण दिले आहे. तिकडे जाऊन सर्वात अगोदर आम्ही पोट भरून जेवण करणार आहोत, त्यानंतर काम चालू करणार आहोत. हे ऐकल्यावर सुमन खूप खुश झाली आणि म्हणाली, अहो जरा माझा आणि मुलांचा सुद्धा विचार करा ना. घरातील किराणा सामान संपत आला आहे. आज रात्री येताना तुम्ही किराणा घेऊन आलात तरच मी घरात स्वयंपाक करू शकते आणि आपण पोटभर खाऊ शकतो. माझी इच्छा नाही की आज सुद्धा आपली मुले उपाशी झोपावीत. अशोक म्हणाला, काळजी नको करूस, आज मी नक्की घरातले सामान घेऊन येतो. आज सुमनला त्याचे वागणे बोलणे काहीसे वेगळे वाटत होते. तिला काहीतरी गडबड वाटत होती, पण ती अशोकला काहीच बोलली नाही, कारण अशोक म्हणाला होता की संध्याकाळी येताना तो घरातले सामान घेऊन येतो. अशोकने जाताना एक नजर सुमनवर फिरवली आणि आपल्या मुलांना पाहून तो घराबाहेर पडला. मुले असे समजत होते की आपले बाबा गोडाऊनमध्ये काम करण्यासाठी गेले आहेत आणि सुमनला सुद्धा असेच वाटत होते की आपला नवरा संध्याकाळी किराणा सामान घेऊन येईल. परंतु त्यांना कुठे माहिती होते की आपला बाबा आणि सुमनचा नवरा कायमचा त्यांना सोडून दुबईला निघून गेला आहे. अशोक आपल्या मित्रांबरोबर दुबईला गेला होता. इकडे मात्र रात्र झाली होती. सर्वत्र अंधार पसरला होता. सकाळपासून मुलांनी काहीच खाल्ले नव्हते. भुकेने त्यांची अवस्था खूपच वाईट झाली होती. ते सुमनला सारखा सारखा प्रश्न विचारत होते की आपले बाबा कधी येतील, ते अजून का नाही आलेत. पहिला तर ते एवढा वेळ कधीच लावायचे नाहीत. अंधार पडायच्या अगोदर ते घरी यायचे. मुलांच्या या प्रश्नाने सुमनला सुद्धा टेन्शन आले होते. तिची थोडी आज तब्येत खराब झाली होती. खोकत खोकत ती सारखी सारखी खिडकीतून बाहेर डोकावून पाहत होती. अशोक सोबत काम करणारे काही कर्मचारी याच गावात राहत होते. ते तर परत घरी आले होते, परंतु माहीत नाही अशोक कुठे राहिला होता. त्याचा तर काहीच पत्ता नव्हता. मजबुरीने रात्री मुलांना उपाशी झोपावे लागले. मुले बिचारी रात्री उपाशी झोपून गेली, परंतु सुमनच्या डोक्यात वेगवेगळे विचार येत होते, कारण या अगोदर तर असे कधीच घडले नव्हते. रात्री अशोक घरी आला नाही असे कधीच झाले नव्हते. अगोदर तर ती खूप बेचैन झाली की अशोकला कोणी काही केले तर नसेल ना. परंतु सकाळ होताच सुमनने जेव्हा बाहेर जाऊन आपल्या शेजारी राहणाऱ्या बाळूदादाला विचारले की अशोक कुठे आहे, ते काल रात्री घरी आलेच नाही, तेव्हा बाळूदादा म्हणाले, नाही माहिती बुवा, पण वहिनी तो काल कामावर आलाच नाही. हो आठवलं, 2 दिवसापूर्वीच मॅनेजरसोबत बोलून त्याने काम सोडून दिलं आणि घरी आला होता. तो मॅनेजर म्हणत होता की त्याला दुसऱ्या जागी काम मिळाले आहे. अहो वहिनी, आम्हा सर्वांबरोबर तो मोठमोठ्या बाता करून घरी निघून आला होता. हे ऐकून सुमनला तर धक्काच बसला की आता आपला नवरा कुठे गेला, ते सुद्धा आपल्या मुलांना उपाशी ठेवून. शेवटी तिने आपल्या शेजारच्यांकडून मुलांसाठी थोडे जेवण मागून घेतले. त्या लोकांनी जेवण दिल्यानंतर तिने मुलांना भरवले आणि उरलेले स्वतः खाल्ले. परंतु ती खूप बेचैन झाली होती की अशोक आता नक्की गेला कुठे असेल. तर दुसऱ्या बाजूला दुबईमध्ये अशोकला चांगली नोकरी लागली होती. तसेही तो तिकडे सुद्धा गोडाऊनमध्येच काम करत होता, परंतु तिथे त्याच्या मेहनतीचे त्याला जास्त पैसे मिळत होते.
आता तो खूपच खुश होता, कारण त्याच्याकडे खूप जास्त पैसे येत होते. पण भारतात त्याची मुले उपाशी राहिली होती. सुमनच्या मुलांना जेव्हा शेजारच्यांच्या घरातून अन्न शिजवताना वास यायचा, तेव्हा बिचारी मुलं त्या घरात डोकावून पाहायची. तेव्हा सुमनला आपल्या मुलांचे खूप वाईट वाटायचे. मुलांना वाटायचे की कोणाला तरी आमची दया येईल आणि आम्हाला थोडेफार तरी अन्न खायला मिळेल, या आशेने ती डोकावून पाहायची. लोकांना त्यांचे मळके आणि फाटलेले कपडे पाहून दया यायची आणि ते लोक त्यांना खायला सुद्धा द्यायचे, नाहीतर कधी कधी सुमनच्या मुलांना उपाशीच झोपावे लागत होते. सुमनला बातमी मिळाली होती की तिचा नवरा बाहेरच्या देशात गेला आहे आणि तिथे तो चांगली नोकरी करत आहे. बायको आणि मुलांबरोबरचे त्याने सगळे नाते तोडले आहे आणि आता तो परत कधीच येणार नाही. हे ऐकून सुमन खूपच रडली होती की तिचा नवरा तिला किती मोठा धोका देऊन गेला होता. तिला कॅन्सर झाला होता, पण तिला हे अजूनही माहिती नव्हते. आता तर तिला आपल्या मुलांचे भविष्य समोर दिसत होते. आता ती आपल्या मुलांचे पोट कसे भरणार होती, कशी आपल्या मुलांची जबाबदारी उचलणार होती. तिला अशोकचा खूप राग येत होता, पण ती आता तरी काय करू शकत होती. बघता बघता असे 4 वर्ष निघून गेली. तिकडे तर अशोक पैसे पाहून हे सुद्धा विसरला होता की त्याची एक बायको आहे आणि 4 मुले सुद्धा आहेत. 4 वर्ष पूर्ण झाल्यानंतर अशोकच्या मालकांनी जुन्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. त्यामध्ये अशोक सुद्धा होता. तेव्हा मात्र त्याला आपल्या बायकोची, सुमनची आठवण आली. तिचा चेहरा त्याच्या समोर येऊ लागला, परंतु त्याला वाटले की सुमनला तर कॅन्सर झाला होता आणि आता तर ती या जगात सुद्धा नसेल. आपली मुले इकडे तिकडे भटकत असतील किंवा जिवंत असतील की नाही हे सुद्धा माहिती नाही, परंतु त्याला या गोष्टीचा काहीच फरक पडत नव्हता. तो 4 वर्षानंतर भारतात परत आला आणि सरळ आपल्या घराकडे गेला. त्याने आपल्या घरात पाऊल ठेवताच समोरचे दृश्य पाहिले आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. हेच त्याचे घर होते का? का तो काही स्वप्न पाहत होता? त्याचे घर तर त्याच्या घराचे अंगण सुद्धा कच्च्या मातीचे होते आणि पूर्ण जागा मोकळी होती. 2च रूम होते, ते सुद्धा माती आणि विटांनी बांधलेले होते. त्याची ऐपतच कुठे होती की जास्त रूम तो बांधू शकेल, परंतु इथे तर मार्बल लावले होते. घराच्या अंगणात सुंदर झाडे लावली होती. एक छोटीशी बाग सजवण्यात आली होती. घरातल्या एका मोठ्या रूममध्ये शिलाई मशीन ठेवल्या होत्या. प्रत्येक मशीन पुढे एक एक खुर्ची सुद्धा होती आणि त्या खुर्चीवर 20 ते 25 मुली बसल्या होत्या. कदाचित त्या शिलाई काम करत होत्या आणि खाली जमिनीवर 9-10 मुली बसल्या होत्या, ज्या कपड्यावर आरी वर्क शिकत होत्या आणि समोरच्या एका मोठ्या खुर्चीवर सुमन बसली होती. ती सर्व मुलींना शिलाईचे काम समजावून सांगत होती आणि खाली बसलेल्या मुलींना आरी वर्क समजावून सांगत होती आणि त्याचप्रमाणे त्या मुली करत होत्या. सुमन त्या मुलींना शिकवण्यामध्ये व्यस्त होती आणि इकडे दरवाजामध्ये तिचा नवरा अशोक आश्चर्यचकित होऊन उभा होता. सुमनचे त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हते. अशोक चालत चालत सुमनजवळ गेला आणि म्हणाला, सुमन, अजून तू जिवंत आहेस? तुला काहीच झाले नाही? तुला तर कॅन्सर झाला होता ना? मी तर विचार केला होता की तू आता जिवंतच नसशील. एवढे बोलताच काही क्षणात त्याच्या जोरदार सनसनीत कानाखाली बसली होती. तिथल्या सर्व मुली पाहत होत्या. सुमन म्हणाली, तू परत का आलास? आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालता हो आणि तुझे हे काळे तोंड घेऊन पुन्हा माझ्यासमोर येऊ नकोस, नाहीतर मी पोलिसांच्या ताब्यात तुला देईन. तुझे माझ्यासोबत कोणतेही नाते नाही. गालात जोरदार थप्पड बसल्यामुळे अशोक तर पूर्ण बावचाळला होता. त्याला प्रश्न पडला होता की हीच ती अगोदरची सुमन आहे का, जिला तो मरणाच्या दारात सोडून गेला होता? आपल्या बायकोचे रुद्र रूप पाहून तो घाबरून गेला होता. तो लगेच आपल्या बायकोशी माफी मागू लागला. तो म्हणाला, अगं सुमन, माझं ऐकून तर घे. बघ मी तुमच्यासाठी काय काय घेऊन आलो आहे. मी तर तुम्हा लोकांसाठीच बाहेर गेलो होतो ना. परंतु सुमनने त्याला गप्प केले आणि म्हणाली, आता तुझा आणि माझा संबंध काहीच नाही. माझ्याबरोबर तुझे आता कोणतेही नाते राहिले नाही. तू ज्या अवस्थेमध्ये आम्हाला सोडून गेला होतास तीच आमची परिस्थिती खरा पुरावा आहे की तुला आमची किती काळजी होती. सुमनचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक सुद्धा तिथे जमा झाले होते. गावातले लोक जमा झाले होते. अशोकला तिथे पाहून सर्वजण त्याची निंदाच करत होते आणि त्याला धक्के मारून घराबाहेर काढू लागले. गावातले शेजारचे लोक म्हणायला लागले की खबरदार, तू सुमनला पुन्हा धमकावण्याचा किंवा तिला त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर तुझी गाठ आमच्याशी आहे. अशोक तर आता डोके पकडून खाली बसला होता. गावातल्या लोकांकडून अशोकला कळाले होते की त्याच्या जाण्यानंतर सुमनने आपल्या मुलांसाठी लोकांच्या घरी जाऊन
पहिले काही दिवस धुणे भांडी केली. नंतर एका महिलेच्या घरी तिला शिलाई कामात मदत करू लागली, कारण सुमनला पहिल्यापासून शिलाई काम येत होते. सुमन एवढे चांगले शिलाई काम करत होती की गावातल्या मुली तिच्याजवळ शिकण्यासाठी आल्या. त्या महिलेने आपल्या शिलाई सेंटरमध्ये सुमनला मुलींना शिकवण्यासाठी कामावर ठेवले. तिथेच सुमन आरी वर्क सुद्धा शिकली. आठवड्यातले 6 दिवस सुमन शिलाई सेंटरमध्ये कामाला असायची आणि रविवारी गावातल्या मुलींना ती शिलाई काम आणि आरी वर्क शिकवत होती. आता सुमनची मुले चांगल्या शाळेत शिकत होती. राहिली गोष्ट तिच्या कॅन्सरची, तर त्या सेंटरमध्ये एक नामवंत डॉक्टर मॅडम यायची आणि सुमनकडूनच ब्लाऊज शिवून घ्यायची आणि त्याच्यावर आरी वर्क करून घ्यायची. सुमन सारखी आजारी पडत होती, म्हणून तिने फ्रीमध्ये हॉस्पिटलमध्ये बोलावून सुमनला चेक केले होते आणि टेस्ट केल्या होत्या. सुमनला कॅन्सर झाला होता, पण तो पहिल्या स्टेजला होता, त्यामुळे त्याच्यावर लगेच उपचार करता आले. त्या मॅडमने आणि गावातल्या लोकांनी सुमनला पैशांची मदत करून तिचा हा आजार बरा केला होता. आता सुमन स्वतःच्या पायावर उभी राहिली होती. तिचे स्वतःचे आरी वर्क आणि शिलाई सेंटर होते, जे तिने स्वतःच्या घरात उभारले होते. तिच्याकडे आता कशाचीच कमी नव्हती. अशोकला आता खूप पस्तावा होत होता. तो परत दुबईला सुद्धा जाऊ शकत नव्हता, कारण त्याची नोकरी सुटली होती. तो तिथल्या कामात कायम हेराफेरी करत होता आणि त्यामुळे त्याच्या बॉसने त्याला आणि त्याच्यासोबत आलेल्या जुन्या कामगारांना काढून टाकले होते. इकडे भारतात सुद्धा त्याला नोकरीवर कोणी घेत नव्हते. आता अशोकची सर्वच बाजूने अडचण झाली होती. त्याला नोकरीही मिळत नव्हती आणि त्याची बायको मुले सुद्धा त्याच्यासोबत राहिली नव्हती. आता त्याला भीक मागितल्याशिवाय कोणताही पर्याय उरला नव्हता. म्हणतात ना, कोणी कोणासोबत कसाही वागो, पण प्रामाणिकपणे वागणाऱ्या माणसाला देव नेहमीच मदत करत असतो. सुमनला तिच्या अडचणींच्या काळात चांगल्या माणसांची देवाच्या रूपात संगत घडली, म्हणूनच तिच्यावरचे संकट दूर झाले होते. सुमनने कष्ट करून तिचा संसार उभा केला आणि आज ती सुखाने आयुष्य जगत आहे आणि तिची मुले सुद्धा चांगल्या शाळेत शिकत आहेत. त्यामुळे हे कायम लक्षात ठेवायचे की प्रयत्नांशी परमेश्वर. जर सुमन या परिस्थितीशी लढली नसती तर ती स्वतः जगली नसती आणि तिची मुले रस्त्यावर आली असती, नाहीतर त्या मुलांनी वाईट मार्ग स्वीकारला असता. त्यामुळे लक्षात ठेवायचे की कोणतीही वाईट परिस्थिती आली तरी तिला न डगमगता समोर उभे राहायचे, कारण देवाने त्याही पलीकडे एक चांगला मार्ग आपल्यासाठी ठेवलेला असतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.